बातमी साताऱ्यातून सातारामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। एक दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसला होता, तर आज साताऱ्यामध्ये संततधार सुरू आहे। नदी नाल्यांना मात्र पूर आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे, त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे 300 क्युसेकने विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी। पाहूयात। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे। कोयना नदीपात्रात 95,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असून नदीपात्रात होत असलेल्या मोठ्या विसर्गामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत असून मी सध्या कराड येथील प्रीतिसंगम घाटावरती असून कराडचे ग्रामदैवत असलेल्या कृष्णामाई मंदिरात पुराचे पाणी शिरले असून या ठिकाणी घाटावरती लहान मुलांची असणारी खेळणी ही पाण्याखाली गेली आहेत। त्याचबरोबर चिपळूण रोड ही बंद करण्यात आला आहे। त्या ठिकाणी पुराचे पाणी आले आहे। कोयना नदीवरील अनेक लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेले असून या ठिकाणी पाण्यात वाढ होत असून कुणीही नदीकाठी जाऊ नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, कराड।